बोला बोला म्हणलं, काय म्हणता? काय शिवलालजी कसं हो अजून पोहोचले नाही म्हणते तुम्ही? 9:30 पावणे 10 होऊन राहिले ना. काही येता म्हणलं तिथं हे पहा म्हणलं वाट पाहून राहिले आमच्या घरची बाई. कुठं आहे रस्त्यात आहे का कुठं आहे म्हणलं? काय करा या बुड्यानं केला ना उशिरा कंदिल्यानं. हो 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 हे बा म्हणलं आता ते कसं झालं, जराशी मीटिंग झाली आमची. काय बा हिशोब किती काय किती, आमच्या गावातले लोक बेविश्वासी लोक आहेत. म्हणून कसं आम्ही ते एकदम क्लिअर मॅटर केला, कोणाची किती बस बिलकुल आले की द्यायला वापस पैसे दे नाही म्हणून थोडासा वेळ लागला मीटिंगमध्ये. हो बस आता बा याटो गिटो बस सुरूच करून राहिलो होतो, बस निघूनच राहिलो होतो. पुन्हा पण मी आता तिथं नाही आहे. त्या बाईनं आता कुठं वाट पाव तुमची बसले आपले. का रातचे 12 वाजे जराचे तिथं जाले ढोर खोपडीले. हो हे बा तुम्ही लवकरात लवकर निघा, नाही तर मग राहू दे. हो 2 दिवसांनी नाही तर 8 दिवसांनी या. नाही ना बा 8 दिवसांनी कुठं का मारता जीवन राजा, लोक तर माझीव घ्यायचे होय, मग पैसे द्यायला लागते. हो अर्जंट हे बा निघालो ना, बस निघालो बा 1 घंटे आत तिथं पोहोचतो. निरा गोष्टीच आहे तुमच्या. या लवकर या तुम्ही, कमीत कमी 11:30च्या अंदर पोहोचा तुम्ही, नाही तर दाट्टा लावते ते. तेच म्हणलं सांगू राहिलो आत्ताच. हो बस निघालो. काढणार बा काढणं माऊली, काढणं फटकन जाऊ दे ना राजा तू बी. निघाले म्हणलं बा, निघाले. हो काळजी करू नका, पोहोचून जातील. पेमेंट घरी आहे ना ठेवलेलं? जे काय असन ते हिशोब माझ्या व्हॉट्सअपवर टाकून दे ती. हो मी तिला सांगून देतो इतके इतके पैसे काढून ठेव म्हणून. आणि त्या डब्यावाल्याचे हो त्याचे काढून घे जा. ती मोठा कावरे दिसला होता मला. हो किती आहे काय सगळं तर. हो काढले ना सगळ्याचे बिलकुल वेगवेगळेच काढले मॅन, बस निघालो जाता. हो ठीक आहे मग ठेवतो धन्यवाद. देऊन द्या मग पैसे, फक्त नोटा मला 100च्या द्या, म्हणजे इथं कसं म्हणजे चिल्लर तालर करून द्या लागते लोकायले. कोणाचे 4048 असं तसं आहे म्हणून. बिलकुल अशा कळकळ वाजणाऱ्या नोटा आहेत ना, 100चेच बंडल आहेत. हो काही काळजी करू नका. फक्त माल पोहोचला पाहिजे, गोळंबी पोहोचणं महत्वाचं तुमच्या. तेच म्हणलं गोळंबी आहे महाग मोलाची. ठीक आहे ठेवतो मग मी. हो ना, आता एवढे 700-800 रुपये किलोची गोळंबी म्हणजे आता किती झाले, 3 क्विंटलच्या वर आहे ना. हो तर त्याची काही काळजी करू नका, बस पोहोचून जातील बरोबर. माऊली कर सुरू करा, जा तुम्ही. पैसे काढून ठेवला म्हणजे 100च्या बंडल. जा आता फटकन या वापस. हो या आता तुम्ही समजा 11-11:30 पर्यंत तिथं पोहोचता. लसलं तुम्ही 12 वाजेपर्यंत वापस येता, 12:30 पर्यंत. बसतो आम्ही वाट पाहतो पर्यंत. ये मग जा, हो काळे ऑटोच निघा. हो बस निघालोच आता. काही काळजी करू नका, येतो आम्ही बिलकुल 12:30 पर्यंतच. हवा ठीक आहे, बस चाललोच मग आता. ठीक आहे मग. ठीक आहे निघाले ना आता तुम्ही. बरं ठीक आहे मग ठेवा फोन ठेवा आता. भाची हो लवकर प्लेटा वरपा फटकन निघा लागते आपल्याला आता. हो याटो निघाला आपल्याला पॉईंटवर जावं लागते आपल्या. बरं मामा म्हणलं कसं काय मग ते आपलं जसं आहे तसंच समजा, जे आपलं नियोजन ठरलं तसंच करायचं ना. असं जे म्हणलं तसंच करायचं. तुम्ही आपली शिपणा नको करू आपल्या मनानं. मी सांगतो तसंच करायचं. तेच म्हणलं, नाही तर कसं आसान घरावर गोटी राहायला जागेवर सगळं. मामीला सांगायला मध्यप्रदेशात चाललो म्हणून आपण. आणि ते आपलं गोळंबीचं कट्ट हो ते लवकर गाडीवर घे निघत सटकन तू. ना आपण मामा फालतू राहायचे. एक गोळंबीचा कट्टा आहे ते 30 किलो आहे. फालतू जर फटका बसला ना बस बा हे बा 20-25 हजार फटका बसला आपले. म्हणून म्हणलं बा ते राहू द्या ना, एखादं कायचं दुसरं पोतं घेतो ना. नाही ना 5-25 लावा लागते तरी लाखो करोडो कमावा लागते. असं असते ते. 1 लावा 1000 कमवा असं असते ते. मग बिलकुल मासे कसे पकडायला लागते तर बिलकुल काहीतरी द्यावं लागते ना. मग काय लालूच पाहिजे लोकायला असं आहे ते. तुम्ही काही बोलू नका, मी सांगत तसं करा तुम्ही. 1 कट्ट घ्या ते 30 किलोचं गोळंबीचं. आणि तू यायला बांधून आले आणि तू आपलं जसं सांगत तसं चल दे. तुम्हाला सांगतो त्याच्यात काय आता फक्त माणसं किती येऊन राहिले मला ऑटोत. जे पाहिजे ते शिवून राहिले तर आपल्या कामाचेच आहे. तर चिमणरावले ज्यानं फटका दिलाय कोणता एक बंडू कावरे आहे ना ती ते मेसवाला ते. त्याच्यानंतर काशीनाथ गैबानी आणि एक आपला ते टेलर कोणता आहे इथं बबन टेलर. तर ते सगळे तिघं येऊन राहिले. आणि ते काय शिवलाल टोयगोटे आहे ते गावातून तिकून फोनाफानावर काम करणार आहे. हो तर आत्ताच त्याला मी क्लिअर करून घेतलं की बा तू येऊन राहिला का ते म्हणजे मी येत नाही. तर ते आहे तिकडे झालं. बाकी आता काही सांगायचं काम राहिलं नाही. आणि चला मारा फुरकेन चला. डोक्यावर पडले का म्हणलं कास्त करा का. चालले आपल्या मार्केटात रातची सोयाबीन घेऊन. हे कट्टे सरे रस्त्याला सांडवत चालले म्हणलं. 2 कट्टे रस्त्यावर पडेला. हे बाय आम्ही आणलं एक. हे पहा म्हणलं काय आहे पाहिलं का. बरं झालं सोयाबीनचं समजलं ना. यानं का गोळंबी समजलं तर देतोय नव्हते. अरे हा भाऊ थांबा म्हणलं. थांबा 1 मिनिट थांबा. उतरू द्या. थांबा माऊली उतर तुम्ही. बाबा बरं आहे तुमचं. आधीच तर भाव नाही त्यात असे कट्टे सांडू सांग तुम्ही तर कसं काय पुरण म्हणलं तुम्हाला. मग म्हणतं सोयाबीन पुरत नाही राजा. उतरा घ्या हे कट्ट तुमचं. आणि ते रस्त्यावरचे ते 2 पडेला ते घेऊन या. अजून एखाद्या गाडीवाला येईन तर माझ्यासारखे नसते सगळे दिन दडपून. बापरे गोळंबीचं सूत्राचे हे तर बबन राहा आपलं सोय. हो माय बरं झालं यायला माहित नाही. आपलं सोय म्हणलं आपलं सोय. धन्यवाद म्हणलं भाऊ. बरं झालं राजा तुम्ही हे आणलं तरी. चला येतो मग मी. पायदाची सांडू नका. ते मागे एक कट्ट पडेला ते आणायला जाता का नाही का तसंच राहू देता. चालू ना कुठं आहे समजा तरी लय दूर पडेला का जवळपास आसपास आहे समजा म्हणजे या वापस नेला असता. इथं मागं जास्त दूर थोडी आहे. थोडंसं मागं तिथं कलव्यावर ते टर्न मारला असं पडलं असं.
हो बबन भाऊ निरा गोष्टी नका करू म्हणलं चला लवकर तिकडे हो, मग काय आता काय इच्छा इथे आठवण यायला लागते का हे बा माऊली भाऊ तुम्ही इथंच थांबा हो हे एवढं कट्ट वर ठेवून द्या बस आम्ही तोपर्यंत आलो चला बबन भाऊ चला चला ते काही म्हणा बा तुमचे तर आभार मानला लागत मग काय एवढं 30 किलो 35 किलो कट्ट होतं आमचं हे गोळंबीचं पुरं फिटलं होतं आम्ही 20-25 हजारानं मग काय बरं झालं आणून दिलं तुम्ही तर हे बा मी काय म्हणलं तुम्ही कुठं असता हो तर आपलं एटीएम नाही का ते रस्त्यावरचं पेट्रोल पंपाजवळ आहे ते तिथं असतो कामाला मी या आता चला आणा लवकर ते दिन थोडं बघून लवकर चला मला जा लागते घरी आधीच तर उशीर झाला मला बरोबर धन्यवाद बघा हो या मग हो धन्यवाद धन्यवाद अरे बबनराव असं नका करत जाऊन तुम्ही मागं ध्यान ठेवत जा ना मागं पाच जाणार जरा असं काय नाही तर एक तर दोरा नाही बांधला नाही तुम्ही करायचं ऐदी भलते सामोर जा लवकर फटकन जा पहिलं तर घेऊन या मी ऑटो साईडला घेतो बरोबर आणि टाकून देतो कट्ट गिट्ट जा लवकर जा ना ठीक आहे बसलो गोष्टी सांगा हे बसलं बरे जाऊ दे सापडलं ना आणि तुम्ही फटकन ती जवळ सांगितलं ना आलोच मी 2 मिनिटात चल कशा चल काय सांगता खरं झालं का अरे बापरे आला का खरं झालं का माझी ऑटो चाबी आला माहिती काढू का मी तेवढी आला का रे दिसून आला का रे आला का रे म्हणलं हे भाऊ कुठचे तुम्ही पहिला लवकर हे बा कुठं तरी हे खोपडी जवळ करायला लागते आपल्याला नाही तर जीवन मेलो आपण बिजा कावरे लोक ते वाघ अरे बापा रे काय नाही मागा लागला माया योग माया सुदे बरं झालं मी ते ऑटो रस्ता अडवाला नाही तर बस मेलो तुम्ही जीवन हो ना राजा तेच तर म्हणलं मला सांगे ना कोणतरी लोईले वाघ आला म्हणे हो मी म्हणलं ते इकडे आला वाटते नाही का आता मला काय माहिती तिकडे लोईचा होय का हातोल्याचा होय तर मी तिकडे हो ना वाशिम्याचा हो अकोल्या जवळचा माझी गाडी तिथंच पडली माई मग काय तर चला लवकर पळा याचा इकडे चला ते म्हणते आला का रे आला का रे खोपडी बा येऊ दे रे कुठं आहे म्हणलं बाबा कुठं त्या कल्लीवर पाहिलं या कल्लीवर पाहिलं कुठं आहे म्हणलं काही दिसून नाही राहिलं उडं लोक कोणाला का आलता का एखादा कोणी ना कोण आला रे बा एकही नाही आला ना मग काय कोणीच नाही आलं इकडे कट्ट पडलं का नाही आता मागे होते किती कट्टे कशा कट्टे किती होते मला आपले मला माहिती आहे तुम्हाला माहिती आहे हो तुम्हीच ते मोजले ते मॅच टाकले बा मोजले आणि किती नाही 30-30 किलोचे भरा म्हणजे तुम्ही म्हणे आले का तू काही कट्टे मोजत नाही बा काय एवढे गोळंबीचे कट्टे मोजले नाही तर किती होते तर त्यांना आता एक आणून दिलं समजा 30-30 किलोचे भरले होते 3 क्विंटल 30 किलो आहे आपले समजा म्हणजे 11 कट्टे असेल पाहिजे 11 मग काय तर बा मी काय म्हणलं मला तर वाटतं आहे बा 11 बहुतेक एकच पडलं असेल का मग काय आता दिसून तर नाही राहिलं एकही तर नाही रस्त्यावर पडेल काही दिले का त्यांना म्हणजे बिलकुल म्हणलं ना फेकलं त्यांना पुढी सोडी त्यानं तसंही असं बहुतेक नाही का हो एक कट्ट दिले सापडलं असं पडले असं अंदाज दिलं असं सांगून बरोबर आहे चला काही नाही असं ते 11 पाहू मोजून घेऊ एक खेपचे नाही का हो मला तर वाटते असं म्हणून पडल्यासारखं वाटे नाही मला हो एकच पडलं असं तेवढं काय नसतं फालतू राजा उशिरात उशीर करू राहिलो मग काय चला आता चल फटकन चल शिवदा कसं काय म्हणतो कुठं काही ऑटो गिटो काही लागला का म्हणतो एखादा फोन घेऊन लावून पाहिजे काय कुठं आहे काय तर किती आता अर्धा 1 घंटा 1.5 घंटा उरायला ना काय बा तुम्हाला काही झोपा नाही म्हणलं सकाळी देतो ना तुम्ही काय काळजी करू राहिली 1 घंटा नाही झाला ऑटो जाऊन 10 वाजता ऑटो निघाला इथून तुमच्या उशीर झाला राजा लवकर जाऊ दिला असता 8 वाजतापासून आता लोक वापस आला असता ती मग किती वाजले आता फक्त 11 वाजता वाजले तर आता ते बहुतेक मला वाटते आता पोहोचण्याच्या फिक्रीत असन दादा की फोन लावायला नाही पुरत ना जाऊ द्या त्याला पोहोचू द्या ना पटकन आले पाहिजे पैसे आला लागते लय मोठे हो पण आता काय आम्ही कसं वाट पाहू थकलो आम्हाला 1-1 मिनिटं पाहू राहिलो आता काही येते घड्या काही पुढे सरकून नाही राहिली मग आता काय हे बा आम्ही तापावर बसतो मग तोपर्यंत ताप करतो काय करतो शेवटी आता कोट्यात आम्ही तिथं तर आरोग्यमध्ये फोन करतो हो नाही तर मग लावून पाय नाही एखादा फोन लावून पाय ना लावतो ना मी अर्ध्या घंट्याला लावून पाहतो 11:30 लावतो तोपर्यंत ते तिथून निघते समजा तुम्ही करा तापगीप करा बसा तिथं येतो मी बी मग काय मला काय काळजी नाही का त्याची का तुम्हाला आहे आपण कसं म्हणजे असं वाटतं लवकर आज हाती पडले जाय तिकडे सकाळचं वाट कुठं पाहता ठीक आहे मग आम्ही बसतो तिथं ताप करतो बसतो मग बसा तुम्ही मी करतोच तुम्हाला फोन आता मी लावून पाहतो थोड्या वेळानं बसा तुम्ही काळजी नको करू कुठं आहे म्हणलं का उपकला काय झालं बा कुठं आहे म्हणलं इथं सुद्धा ना आपला हेच जागा आहे का ते होता ना भावा याच कलव्यावर होता ना इथं मग उतारात होता इथं आपण म्हणलं याला थांब आणि आपण पुढे गेलो इथून इथंच होता ते इंगा चाकोल्या नाही तर टायरच्या का गेला कुठं मग उपकला का ते बघून का अमाशी गिमोश आहे का काही आहे का म्हणलं काही घोरघंटा आहे का बा अरे बा तू काही नको डोक्यात फालतू राजा मग काय मला लट्टा होती मग थांब मला फोन लावून पाहू दे कुठं आहे काय तर पुढे तर नसून गेल्या का कदाचित थांब फोन लावते मला बोलून काय तर माझी नसती आपण एवढी मोठी गोळंबी 3-3.5 लाखाची गोळंबी आहे त्याच्यात याटो बी गायब माणूस गायब लावा फोन लावा बरं झालं खोपडी सापडली इकडे आलं नाही पाहिजे का नाही का ते पोट्ट कुकडे पोहायला काय म्हटलं का तर कसंच करा आता काशालेन बबनेले माहीत आहे का नाही काय माहीत आता काय आता कोणाचं काय होते बा रात तर वैराची दिसू राहिली मुली नाही काय होते काय सांगा हॅलो म्हणलं बाबा काशीनाथ भाऊ बबन भाऊ कुठं आहात तुम्ही कुठं आहात म्हणलं हे बा लवकर पाया तुम्ही वाघ आलेला वाघ काय बोलता कुठं वाकुड आला अरे वाकुड आला
आपलं ॲटो नाही का तिथूनच आमच्या मागं आला वाघ. हो मग काय तर एक पोट्ट होतं त्याच्या मागं लागला तर वाघ. आणि मग आम्ही दोघे जण पळालो नाही बा. इथं आला तर एका खोपडीत बसलो मी लपून. हो ते पोट्ट कुकडे गेलं काय माहिती लगायचं बा. म्हणलं तुम्ही कुठं आहात तुम्ही सध्या? तर म्हणून आहे का असं मग ॲटो घेऊन तिकडे पाहिलं का तुम्ही? कुठं आहे मग ॲटो राजा? आम्ही इथं आलो ना. ॲटो कुठं आहे? त्या मामी अरे मी इकडे खोपडीत आहो ना. म्या काय ॲटो आणला? ॲटो तिथंच आहे. तिथं नाही का ॲटो? नाही ना भावा, ॲटोही नाही गोळंबी नाही काहीच नाही इथं. या लवकर या. कुठं आहे तुम्ही तर? नाही ना राजा वाघ होता ना बा. 100% वाघ होता ना. ते लोईचा वाघ आला म्हणजे इकडे. नाही ना. हो ते लोईचा आला का नाही आपल्याला माहित आहे का ते काही आपल्याला राजा? हे बा लवकर या इथं तुम्ही. लवकर इथं या. ॲटो नाही माल नाही गायब झालं सगळं. सत्याला झाला ना सारा. मग लाखो रुपयाचा माल गायब आहे राजा. तुमचा ॲटो गेला. या लवकर इथं. तिकडे ते वाघाचं पडलं का तुम्हाला? इकडे पारा पहिले. काय बोलता म्हणजे ॲटो तिथं नाही आहे? अरे बापा रे मला सुद्धा ॲटो गायब आहे का? हो जाऊ दे येऊ द्या. तिकडे वाघाने खाल्लं चालते आता. पण येतोच मी. आलोच मी. वाघ येऊ तिकडे रानडूक येऊ. आलो बस आलोच. काय माणूस आहे राजा, इतकं उशीर लागत असते की यायले? हा तिकडे त्याला द्यायला लागत होतं गुतून आणि इकडे पळे द्यायला लागत होता. बस लावला झामल करत राहायचे. मग फालतू इकडे यायचे तर मग सापडलं म्हणजे. चल लवकर बस लवकर. ॲटोत नाही एमपीले पोहोच नाही ना आपल्याला. बिलकुल बॉर्डरवर तरी गेलो पाहिजे आपण. बस लवकर. नाही ना ते मागच पोहे ना. मग काय तर मला त्याला चुकंडाच नाही देता ये. दिला शेवटी आता ते खोपडीत लपलोय का? मी इकडे पोहे आलो आणि इथं आलो आता. आता कसं करता? कुठे चालता? आता म्हणजे आपल्या ठिकाण्यावर मग काय तर शेक कोणावर येणार आहे? आपल्यावरच येणार आहे. मग आपण कोणत्या रंगाच्या माहीत नाही का लोकायले? आपल्याला कोणत्या हालतीतनी महाराष्ट्र एमपीच्या बॉर्डरवर पोहोचायला लागते. लोकेशन पाहिलं की आपण तिथं दिसलो पाहिजे. लवकर बस. ॲटोतला माल उतरला माहिती यायचा आणि त्याचा दिला तिथं लावून. चला लवकर बसा आणि चला फटकन तिघं बी. बरोबर कुठे चालता मग? अचलपूर परतवाडा मागे तिकडेच म्हणता तुम्ही? बैरमच्या तिकडे चालता ना? तिकडेच ना? तरी काय तर तिकडेच जा लागणार ना आपल्याला. चल लवकर. ते बैरमच्या तिकडे गेलं की बस लागली एमपी बॉर्डर. चल बस लवकर फटकन. हां चालो तूच चालू ॲटो. शिवलालले फोन लावतो एखादा. काय आहे म्हणतो पोचलाच नाही म्हणतो ॲटो अजून. त्याला जरासं टेन्शनमध्ये आण लागन ना. ठीक आहे बस कर सुरू कर. अरे पहा तुला सांगतो ना. हे बा पैशाला बा बिलकुल असा पूर होईन पैशाचा. इतका मालामाल होणार आपण या बिझनेसमध्ये. आता एक खेप काय यायला चटक लागली ना की इतकाले पैसे भेटते वा. सगळे भेटते ना मग. एकूण एक लोक जर समजा याच्यातनी गुतले आपल्याला तेवढंच कमिशन वाढलं ना. 6 दिवसाचं 5,500 रुपये मला एकट्याला भेटलं ना. पण असं जर करता आपण आता 90,000 रुपयात आपलं वावर ते गहाण ठेवलेलं आहे. लक्ष म्हणजे इकडे गव्हासाठी आता त्याला म्हणा गहू किती होते तेवढे मायनस कर. हे आता या महिन्यात आता तो कमावले 3-4 हजार रुपये. माझे 5,500-10,000 रुपये फेकून मारू दिले. तेवढेच कमी करत मे महिन्या लोक त्याचं मोकळं करू. आणि या वर्षी बरसातले आपलं काही ना काही आपलं पीक पेरू. बस झालं काम आता. बस हे बा आपले पुढे चांगले दिवस येऊन राहिले आता. मस्त आपल्या हातात शपूट लागलं. टेन्शनचं काम नाही राहिलं. पण तुम्ही नात त्या बबन रावले त्या कशाला कमिशन देऊन राहिले ना? मग आता 50 रुपयाने तुम्हाला एकट्याला जर भेटलं असतं तर आज तुम्हाला किती रुपये भेटून राहिले होते? मग 16,500 रुपये एकट्याला भेटले असते. तुम्ही त्याला फालतू सांगितलं ना. मला वाटे माझ्या एकट्याच्या घशात असतं बरं असतं. पण आता ते त्याला माहीत लागलं पता लागला ना त्याला. आणि मग नसतं आपण दिलं तर मग अजून ते तिकडे जबरत होते. हे नव्हतं भेटत. म्हणून कसं बरं ना नफा तोटा आला तर कसं संगही राहते आपल्या. असं आहे ते. जाऊ दे आता. मला काही आले नाही अजून. फोन लावून पाहिला होता त्याला. आले वाटते बहुतेक. हो त्याचाच फोन असं. पाय तुम्ही एक मिनिट. हॅलो काय काशीनाथ? अरे आला का रे? निघाला का? म्हणलं भेटलं का? पेमेंट भेटलं का? अरे मामा लुटेरे बोलून राहिलो ना मी. ॲटो कुठं आहे तुमचा? गोळंबी याचा पता नाही राजा. तिकडे मा घरची बाई म्हणलं वाट पाहू थकली तिकडे. कुठं आहे म्हणलं तुमचा ॲटो? कुठं आहे ते फोन लावून पाहून त्याले. काय बोलून राहिले? अजून ॲटो पोचला नाही? नाही हो पोचला असं ना. इथून 10 निघाला ना. आता किती 12:15 वाजून राहिले रातची राजा. आणि तुम्ही म्हणता पोचला नाही? नाही ना बा. मला हे बा सुकान झोपणे लागू देऊ रा. आधीच तिकडे दिवसभर म्हणलं हे बा गणगण हिंडा लागते सर जंगलं. आणि तुम्ही राजा हे म्हणलं आपण मला फोन तिथं जा राजा लवकर. तुम्ही ते फटकन ते पैसे घ्या मोकळे व्हा. काय राजा माणसा तुम्ही झांबल्या वानाची ना. गेले ना. हो गेले ना. पोचले सर. तुम्हाला आता डबल लावून पहा बरं. पोचले का नाही तर. आत्ता झाला ना 2 मिनटं जस्ट फोन आला म्हणून तुम्हाला लावला. मग काय लावा ते कुठं आहे काय आहे तर. हो ना नसते तापोळा लावला राजा. मग काय मला यायला पुरलं असतं तिथं. हो ना 8 दिवस थांबा म्हणलं त्यालाही तुम्हाला थांबायला तयार नाही. हो ना निरात. ठेवा फोन ठेवा आणि लवकर सांगा मला काय आहे तर. काय म्हणते म्हणलं? म्हणजे अजून पोहोचला नाही म्हणते? काय झालं म्हणते? नाही ना तेच म्हणलं कसं. हो ना माझ्या 7 गेले 5च राहिले ना. अजून ॲटो कसा नाही पोचला? किती टाईम झाला? 10 वाजतापासून गेला. आता त्याला काय 1 तास लागत होता लसलं. पण अजून नाही आले ते. मी आता फोन लावून पाहतो. हे फोन आला आता. मग गेले कुठे? ॲटो घेऊन पाहिलं बाबा. याच्यावर भरोसा नको ठेवतो तुम्ही बबन राव. तुमच्यापेक्षा जास्त कलाकार आहे. नाही इकला असेल तिकडे बाबा गोळंबी पाहा जरा. फोन लावून पाहा. आम्ही सांगा आता जवळचेच घात करते का बा आपला. अरे बापा रे मामे लंकाट आहे काय म्हणते ते. मला घर का भीती लंकाट आहे असं तर नाही होईल ना. पाय तुम्ही फोन लावून पाय तुला कायचं. एक बबनी सांगा आहे काशी आहे ती बंडू आहे. तिकडे नाही गेम करा आपला. पाय तू बापरे. हेच तर माऊलीचा ॲटो नंबर तर हेच दिसते. मागून ठोकला धडक दिली वाटते. अरे का कसं काय म्हणलं हे? म्हणलं माऊली भाऊ तुमचा सर आहे. कसं झालं रे बा? आम्ही कसं काय कुचाड्यात कसं काय आला ॲटो? माल कुठं आहे म्हणलं बाबा माल. तेच ते समोर झालं कसं म्हणलं. ॲटोचं बी जरा माणसं टप्पर छपेल आहे. आणि त्यातला गोळंबीचा मालही नाही दिसून राहिला. कसं काय झालं हे? इथं कसं आला ॲटो?
हो ना, मग तेच मला समजून नाही राहिलं की झालं कसं काय हे. कसं काय झालं हे. आता झालं कसं म्हणजे तुम्हाला माहित ना हो, तुम्हीच तर म्हणे तुम्ही ऑटोपाशी उभे होते, आम्ही तिकडे पाहायला गेलो होतो. मग इकडे काय झालं, तुम्ही बसून होते ना तिथं. सांगितलं ना तुम्हाला, वाघ आलता ना हो, वाघ आलता ना म्हणून पळालो ना मी. ते पोट्ट ना आम्ही पळालो ना. अरे या तुम्ही म्हणून राहिले वाघाला, पण आता कसं काय ते पोट्ट कुठं आहे, मग ते कुठं आहे. नाही ना, ते कुकडे पाहिलं फान झालो. ते कुकडे पाहिलं, मी कुकडे पाहिलो. आता मला काय माहिती ते कुकडे गेलं तर. त्याची गाडी रस्त्यावर पडेल होती, मला दिसली का कुठं. नाही ना, कुठं गाडी दिसली, आम्ही पैदल चाललो, कुठं दिसलं, काहीच तर नाही दिसलं. आता करता काय पुढचं पहा, आता पुढचं हे झालं ते झालं, आता पुढे काय करता. चला पुढे गिडे पाहू, अजून कुठं काही मालगी सांडेल असं काही. खदानीत पडला का काय झालं काय नाही. तर याटोही दिलता वाटतं खदानीत, बरं झालं जराशान वाचला आहे. तपासला का ना, तर काय नाही ते चोरून नेला का काय समजाली मार्ग नाही. कसंच झालंय. म्हणजे अकस्मात झालं नाही सगळं. आता काय, आता कोणाचा फोन काय सांगा, एक तर लुटेऱ्या लावते जाके, पण हे आपलं शिवलाले त्याला काही धंदे नाही, घरून नेला फोन लावायचे कामं. थांबवू दे आता, काय आपलं आपल्याला माहिती. शिवलाल सोय काय शिवलाल भाऊ, काय म्हणता. काय का फालतू तुम्ही, तुम्हाला काय धाब्यावर का गेल्याशिवाय जमतच नाही का बे. धाब्यावर बसले का म्हणलं तुम्ही. ते गोळंबी घेऊन जाणार. ते बाई मला थांबेला तुमच्यासाठी वाट पोर राहिली, पैशाच्या वाट पोर राहिली, तुम्ही गोळंबी घेऊन इथं म्हणलं धाब्यावर कुठं आहे. जा ना लवकर. नाही ना, धाब्यावर खायला आम्ही इथं रस्त्यावर मोठा गेम झाला वाटतं. या शिवलाल हो, कसं लय आपत आली. काय झालं काय म्हणलं नेमकं, काय झालं. काय शिवलाल हे बा, गोळंबी गायब झाली म्हणलं ऑटोतली. आता लोक ऑटो गायब होता, पण ऑटो दिसला आता नेमका. पण गोळंबी गायब झाली त्यातली. आत्महत्या करायची पैसे कर. अरे काय बोलून राहिले तुम्ही. तुम्ही होते ना ऑटोत, तुम्ही तिघं ऑटोत असून गोळंबी गायब होती कशी. हो ना, झाली आता त्याला तू काय सांगू, आता कसं झालं काय झालं, मोठा आहे स्टोरी. एखादा नाही सांगता येत ना. तुम्ही का बेवकूफ हा का रे बा. तिघं ऑटोत असून ती गोळंबी होते कशी गायब आहे पहा. मी सांगतो, तुम्ही गेम खेळू नका. काय तुमचं मध्ये सगळं समजलं आता काय नाही. तुम्ही गोळंबी इकून राहिले कोणाला तरी इकली असू शकते. कुठं लपून गिपून ठेवली असेल तर मुकाट्याने त्या याच्यात टाका ऑटो, तर सरकी तिथं पोहोचवा. काय तुम्हाला काय तीन लाखाचा झोडपा देता का आम्हाला. हे पहा तू काय, हे पाय बमण्या, मी कसं हाव तुझं हाव, नाही तर मी तुला सरकं करणार आहो, नाही तर माझ्या काही रोल नाही याच्यात. नाही ना शिवलाल, आम्ही काल तसं करू राजा, काही आपलं बोलतो तू. तसं ना काहीच नाही ना. हे बघ, वाघ आला होता, वाघ आला म्हणजे आम्ही कसं इकडे तिकडे फानोफान पळालो, आणि इकडे पळाल्यानंतर काय झालं, ते ऑटो गायब झालता ना. आता शेवटी इथं दिसला, मला ठोकला येते ना ऑटो, कोण नेलं काय कसं काय झालं काही समजून नाही राहिलं. नाही सगळं समजलं तुमचं. बया सगळे नाटक आले का, ऑटो ठोकणं काय काय काय. अरे बाबा वाघ आला काही आपलं ते. वाघ आला भल कसं काही. हे पहा तुम्ही जे काही आता केलं असं आतापर्यंत, आता मापर्यंत एकट्यापर्यंत हे काय सगळ्याला माहीत झालं ना. पुरे गावाला ठोकणार आहे तुम्हाला. तिकडला ते मामा लुटे रे, त्याला का माल पोहोचणार आहे ती तुमच्या अंगावर येणार आहे. बिलकुल हे पहा लंबे होणार ना तुम्ही. लवकरात लवकर तुमचा निर्णय बदला दे. नाही ना हो, म्हणलं ऐका ना शिवलाल भाऊ, खोटं नाही बोललं नाही का. आम्ही तिघं इथं जाऊ ना, आमच्या अंगाचा घाम राजा बा, खालून लोट चालला ना, तुम्ही ऐका ना. ऐका ना मी काहीच नाही करत आता. मी बिलकुल माझ्या काही रोल नाही बा त्याच्या. तुम्ही तिघं जण गोळंबी घेऊन गेले होते आणि सगळं तुमच्या तिघावरच येणार आहे. हो द्या तुम्ही त्या गोळंबीचे पैसे भरून द्या, आणि याच्या मजुरी आहे द्या 84,000 का 66,000 आहे. तुम्ही तुमचं पहा जाऊ द्या. मी काय हात वर करतो मी. असं कसं करू राहिला तू, असं कसं काय शिवलाल, तू आहे ना त्याच्या. तू इथे तू इथं पाय काय कंडिशन आहे. तो मी आता हे येऊनच राहिलो ना. आता सगळ्याला सांगतो, मारते गिरते सगळे गाड्या काढतो आम्ही. हो बिलकुल आलोच तिथं. आलोच. तर मारायला येता का तुम्ही, ते चोर पाहिले ना, कोण होय काय होतं. या गाड्या घेऊन या लवकर. सगळे जण या, फक्त जास्त चर्चा करू नका. मोजकेच तेच म्हणलं. हो आता पाहतो ना काय करायचं. तुमचा फैबा फक्त सांगून राहिलो. आता खरं असेल तर आता सांगा ना. खरं गोष्ट आहे ना, जे आहे तेच सांगून राहिलो. आम्ही काहीच केलेलं नाही याच्यात. हो ये तू फक्त ये, एवढा भरोसा ठेवून राहिजे आमच्यावर. भरोसा मग काय जवळचे गय कापतात लोक, माहित नाही का मला. पाय तुम्ही आता काय आहे तो खोल फिटिंग करतो. आलोच.